हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिका वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ, वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करान पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवी साठी केली, सागरे तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळे रचले निर्जीवा कागदाची, महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझे उपमा लाढळे हलोकी, भव सिंधूशी बांधुला सेतू जेनी, अनाथा दिना कारणे चूक याने, तुका भासला मानवी वेशधारी, निर्विकारी. मेरा 10 मिनट का काम है, सिर्फ एक ऐसा प्लेट मारना है. श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनो मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकास नेली. जय जय राम कृष्ण हरी. नामासराचे सार शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्या कोळी, तुका मने वर्णू काय तारक विठोबाची पाय. प्रिय संत सज्जन हो, आपला नित्य नेमाने जो शुक्रवारचा आपला जो गाथ्यावरती जे चिंतन आहे, त्या चिंतनासाठी आपला जवळजवळ 285 क्रमांकाचा अभंग त्याच्यावरची चिंतन चालू आहे. चिंतन करण्यापूर्वी सर्व तुम्हाला सारखाना माझी नम्र विनंती आहे, फक्त एक सांगतो, मी कोणी कीर्तनकार नाही, मी कोणी आपला प्रवचनकार नाही, आणि मला ह्यातलं काही कळत नाही, लक्षात घ्या. फक्त एक आहे, ताईने सांगावं आपण बसावं, फक्त भगवंताचं नामचिंतन करणं. मी फक्त एक पंढरीचा एक निश्चिंग वारकरी आहे, मला कुठलं काही येत नाही महाराज, तरी देखील वेड वाकुड गायीन दास तुझाच म्हणवेन या उक्तीप्रमाणे, जसं सद्गुरू, जसा पांडुरंग, जसं आपणाला
बुद्धी देईल त्याप्रमाणे आपण फक्त चिंतन करायचं आहे. कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, प्रत्येकाच्या बुद्धीची पातळी वेगळी आहे. कारण समाजाला जर ज्ञान द्यायचं असेल महाराज, त्यासाठी अधिकारी पुरुष असावं लागतं. आपण अधिकार नाही तरी देखील आपण काही थोडाफार अधिकार दिला तर हरकत नाही. घोंगडे म्हणा, तुम्ही चिंतन करा. कसं अल्पमती अल्पबुद्धी कसं चिंतन होत असा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, नाम सारा सारे ही सार शरणागत यमकिंकर. म्हणजे हरीचे नाम सारा साराचेही सार होय, म्हणून जो नेहमी त्याच्या नामाचे चिंतन करतो त्याला यम शरण घेऊन त्याचा दास होतो. बघा, तुम्ही भागवत घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या, प्रत्येक ग्रंथांचं सार एकच आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे महाराज. कारण त्या कलियुगामध्ये नामापरते साधन नाही, जे तू करीशी आणि ते काय, नामाशिवाय तुम्हाला ह्या जीवाला पर्याय नाही महाराज. म्हणून तुमचा आमचा त्या पृथ्वी तलावर येण्याचा एकच उद्देश आहे, याचसाठी केला होता ठास शेवटचा दिवस गोड व्हावा. किंवा देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. तुम्हा आम्हाला भगवंताने या मृत्यू लोकावर कशासाठी पाठवलं? प्रत्येक जीवानं आपापली नारी तपासून आपण विचार करायचा, खरंच मी ह्या मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वी तलावर कशासाठी आलो? 83,999 योनी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडी. आपण आतापर्यंत 83,999 योनी भोगून आपणाला पवित्र असा नरदेह मिळाला. आणि ह्या नरदेहाला येऊन आपण काय केलं महाराज? ते करण्यासाठी कशासाठी आपण आलो? हे भगवंतानं तुम्हाला आम्हाला पाठवलं, कशासाठी आलो? याचसाठी केला होता ठास शेवटचा दिवस गोड व्हावा. किंवा देवे दिला देह भजना गोमटा, हा तुम्हा आम्हाला देह फक्त भजना करता दिलाय, भोजना करता दिलं नाही महाराज. आपण भोजन अति करतो आणि भजन कमी करतो. असो, प्रत्येक गोष्टीची गरज आहे. म्हणून त्या कलियुगामध्ये सर सार काय असेल तर नाम सार विठोबा तुझे नाम सार, फक्त भगवंताचं नाम चिंतन एवढंच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून तुकोबाराया संत कुठून आले महाराज? संतांच्या अगोदर आपणाला जर हा मनुष्य देह मिळाला असता तर आपण ह्या ठिकाणी बसलो नसतो माऊली. कारण संत कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी सात भावे वर्ताया. किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे कष्टविती परोपकारे. कारण हा जर जीव आहे, रात्रंदिवस हा प्रपंचामध्ये नको विषयामध्ये गुंतलेला आहे. त्या विषयापासून परावृत्त करण्याकरता संत मृत्यू लोकांमध्ये आली महाराज. कारण संततेची देव देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून सांगितले. संत हे भगवंताचंच रूप आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, हरीचे नाम साराचेही सार होय. पण सर्व सारांचं जर सार काय आलं तर भगवंताचं नाम आहे. तर काय झालं महाराज? एक वेळेला संतांनी अशी मिटिंग घेतली. संत एका ठिकाणी आले आणि संतांनी विचार केला, खरंच ह्या भवसागरामध्ये अडकलेला हा जर जीव आहे, त्या जीवाला भवसागरापासून परावृत्त करायचा असेल आणि या भवसागराला जर आनंद सुख समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? म्हणून सर्व संतांनी सभा बोलवली. संतांनी त्या बसून एक सार काढलं. ते सार म्हणजे भगवंताचं नाम आहे माऊली. कारण बाकी तुम्ही कुठल्याही जावा, कुठे गेला, तुम्हाला नामापरते साधन नाही, जे तो कधीशी अनेक काही. कारण भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला साधन नाही. कारण पाहायला गेलं, हा सध्याचं हे कलियुग आहे. त्या कलियुगामध्ये फक्त कीर्तन, नामसंकीर्तन, भजन पूजन हे सांगितले. पूर्वी त्रेतायुग होतं, सतयुग होतं, द्वापार येतं. त्या 3 युगामध्ये चौथं हे कलियुग आहे. पूर्वी आपणाला आयुष्य भरपूर होतं महाराज. कारण जर पाहायला गेलं सतयुगामध्ये 1 लाखाची आयुष्याची गणना होती आपल्याला त्यावेळेला. पण त्या 1 लाखाच्या आयुष्य मर्यादामध्ये आपणाला जप करायला लागायचं, तप करायला लागायचं. त्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची. पण तेही त्या काळात शक्य नव्हतं. म्हणून द्वापार युगामध्ये आपलं, त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राच्या काळात यज्ञ हवन करणं ते करावं लागायचं. नंतर श्रीकृष्णाचा काळ आला द्वापार युगामध्ये. त्या युगामध्ये आपल्याला फक्त
पूजा अर्चा वगैरे करून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. कारण पहिले 1,00,000 वर्ष, नंतर 1 शून्य कमी झाली 10,000 वर्ष आयुष्य, नंतर द्वापार युगामध्ये 10,000 वर्ष, 1 शून्य काळ 1,000 वर्ष झाले, आणि आता ह्या कलियुगाचं आयुष्य सांगितले माणसाची मर्यादा 50 आहे. पण मला सांगा, ह्या 100 वर्ष, त्या 100 वर्षामध्ये आपण फक्त आयुष्य किती आपलं, समजा सरासरी 100 वर्ष भगवंतानं तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये ठेवलं, तर 50 वर्ष आयुष्य आपलं झोपी जातं महाराज. राहिलं फक्त 50 वर्षामध्ये. 50 वर्षामध्ये आपल्याला काय साधायचं आहे? त्या 50 वर्षामध्ये पाहायला गेलं 1 ते 10, 15 वर्ष, 20-25 वर्ष आपलं शिक्षणामध्ये जातं. राहिलं 25 वर्ष. राहिलेल्या 25 वर्षातनं परत 25 वर्ष ते 30-40 वर्षापर्यंत आपल्याला नोकरी आहे, परत पैसा कमवणं आहे, त्यात परत आपलं लग्न करणं. आयुष्य काय भजनाची काय उरले का? म्हणजे शतवर्षाची गणना फक्त सांगायला केलेली आहे. मग भजनाशी आपण किती याच्यात आयुष्य घालवणार आहे महाराज? म्हणून कमीत कमी आपल्या जर 24 तास असतील, 24 तासामधले आपले 10-12 तास झोपायला गेले, 12 तासाच्या आसपास ड्युटीला गेले, 2 तास आपले मौज मजा कर. कमीत कमी 1 तास 9 ते 10 आपला जो सत्संग चाललेला आहे रघुनाथ फाउंडेशन ग्रुपवरती, कमीत कमी 1 तास जर आपण जॉईन होऊन हे जे चाललेलं जे भगवंताचं नामचिंतन आहे हे जर तुम्ही श्रवण केलं, भले एका तासाचं 10 मिनिटं जर तुम्ही श्रवण केलं, तरी देखील आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराया त्या 285च्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगतात? हरीचे नाम साराचे सार आहे. म्हणजे भगवंताचं नाम तुम्ही काही केला तर बाकी कुठे गेला, फक्त भगवंताच्या नाम चिंतनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कुठलाही संप्रदाय असू द्या, तो नाम सांगतो, बाकी काही सांगत नाही. कलियुगे उद्धार हरीच्याच नामे सांगितले. पण हे नाम, ज्या नामाचे चिंतन करतो, सध्या मनुष्य देहाला येऊन जर आपण नामाचं चिंतन केलं तर काय होईल सांगितलंय? त्याला यम शरण येऊन त्याचा दास होतो महाराज, लक्षात घ्या. कारण यम जो आहे हा वैष्णवाचा रोज येऊन पाया पडतो महाराज. कारण चांगली लोक यमाकडे जात नाहीत महाराज. जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, जे पापी आहेत, ते सगळं यमाचं गिरायक आहेत. आपण जर भगवंताचा दास व्हायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली पाहिजे, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केली पाहिजे, एकादशी व्रत केलं पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, माऊलीची वारी केली पाहिजे, परत पंढरपूरची वारी केली पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे, काकडा केला पाहिजे. म्हणजे जे भगवंताचं नामचिंतन आहे, ज्या मार्गाने आपला उद्धार होतो ना, तो देखील मार्ग कोणाला आवडतो? यमाला आवडतो. म्हणून तुकोबारा सांगितलंय. कारण तुकोबाराच्या अभंगात सांगितलेलं आहे, भगवंतानं सांगितलंय, नामधारकाच्या शिवा, जेव नामधारकाची शिवा आहे ना, त्या शिवेपर्यंत देखील यमा यायचा अधिकार नाही महाराज, लक्षात. जो माळकरी असेल त्याला फक्त न्यायला भगवंतच येणार महाराज. म्हणून तुकोबारा ठामपणे सांगतात, यम शरण येऊन त्याचा काय करतो? दास होतो. त्याच्या चरणाचं दास्यत्व यम पकतो. कुणाचं? रोज रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतो त्याच. पुढे सांगतात, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोणी. आता उत्तमात उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम म्हणजे चांगलं काय आहे? नाम हे चांगल्यात चांगले, म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाने चिंतन करा. नाम चांगले चांगले हे सर्व जर काय चांगलं असेल तर भगवंताचं नाम चांगलं आहे महाराज. कारण एकदा जर मुखामध्ये तुमच्या जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र जपला ना महाराज, रात्रंदिवस तो आपल्या मुखातून तेच येतं. एकदा का संगत चांगलीची लागली की माणूस हा चांगलाच होतो. कारण संगतीमुळे माणसाला पंक्तीचा लाभ भेटतो, लक्षात घ्या. माणूस वाईट नाहीये, प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. फक्त काय होतं, कुठली संगत करावी हे आपल्या ह्या जीवाला कळलं पाहिजे. त्यासाठी भगवंतानं तुम्हाला बुद्धी दिलेली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. कारण सर्व आहार निद्रा भय मैथून सर्व योनी सम समान. सगळ्याला योनीत आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे. फक्त मनुष्याचे जे ज्ञान आहे, भगवंत ओळखण्याचं जे ज्ञान आहे, फक्त त्या मनुष्य विवेक. म्हणून तुकोबारे सांगतात, नाम हे चांगल्यात चांगले आहे. सर्वात काय चांगलं आहे? नाम चांगलं आहे. म्हणून तुम्ही वाचेने पुरुषोत्तमाचे चिंतन करा. म्हणजे पुरुषोत्तमाचं म्हणजे भगवंताचं. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाला म्हणलेला पुरुषोत्तमाना
फक्त. कारण भगवान रामचंद्र आहेत, प्रभू आहेत, म्हणजे राम कृष्ण हरी ह्या भगवंताचं नाव घेतलं तर काय करायला सांगितले, त्याचं चिंतन करायला सांगितलंय. पुढे सांगतात, नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळी. आता नाम जपाने शिव तरले, तसा वाल्या कोळी तरला. आता आपण जर नाम घेतो, हे काय उचित नाही. आपल्याला नाम घेतो म्हणजे आपण काही मेहरबानी करत नाही कुठल्या ह्याच्यावरती. कारण देवाचाही तो महादेव, ते देखील रामपूजी सदाशिव. कारण शंकर देखील माझ्या भगवंताचं नाव घेतात. जी जगन्माता सती पार्वती माता प्रभू शंकराला विचारायचे, महाराज तुम्ही देवादी देव आहात, तरी देखील तुम्ही कुठल्या नामाचं चिंतन करता महाराज, लक्षात घ्या. ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेशे सदगदे जपे आली. सर्वाच्या आधी मुखामध्ये भगवंताचं नाव पाहिजे. ते मी रामाचं नाव घेतो म्हणजे भगवंत देखील नामचिंतन करतात. मग तुम्ही आम्ही ह्या जीवानं करू नये का महाराज. कारण ज्या वेळेला आपण ह्या मृत्यूलोकात आलो, आईच्या उदरामध्ये असताना आपण काय केलेलं आहे, भगवंताला हात जोडून आईच्या उदरामध्ये आपण त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे. आठवणी पाय हा माझा नवस, रात्रा आणि दिवस पांडुरंगा. भगवंता काय कर, की आईच्या गर्भातून मला काय कर, त्या पृथ्वीलोकामध्ये जर पाठव, मला ह्या गर्भातून बाहेर काढ, तर मी काय करीन, रात्र दिवस मी तुझं चिंतन करीन महाराज. त्या वेळेला आपण भगवंताला वचन दिलेलं आहे. मग आता आपण नाव घेतो म्हणजे काय, भगवंतावरती आपण मेहरबानी करत नाही. आईच्या उदरात असताना आपण त्याला सांगून आलोय, मी काय करीन, तुझं नाव घेईन. पण ह्या मृत्यूलोकात आला आणि मायेचा वारा लागला, त्याच वेळेला तो कोहम 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 म्हणायला चालू केला, म्हणजे तो नाव विसरला. म्हणून तर आपणाला संतांना शरण जावं लागतं महाराज. मग संतांना शरण गेल्यावर संत काय करतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. ज्या वेळेला आपण आईच्या उदरात असताना आपण विसरलं नाही, त्या विसरल्याची ओळख करून देण्यासाठी संत आपणाला येत असतात. म्हणजे आपला पहिला उद्धार एकदा आईच्या गर्भातून बाहेर, तो एक जन्म आहे. आणि दुसरा आपला जन्म ज्यावेळी सद्गुरू आपल्या मस्तकावरती कृपा दृष्टी करतात किंवा आपला कृपेचा वरदान ठेवतात, त्यावेळेला आपला दुसरा जन्म होतो. आणि खरी आपल्या जीवनाची सुरुवात तिथून चालू होते महाराज. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीत, तोपर्यंत आपलं जीवन हे व्यर्थ आहे. कारण प्रभू रामचंद्रा देखील वशिष्ठांना शरण जावं लागलं, श्रीकृष्णाला संदीपांना शरण जावं लागलं, प्रत्येकाला देवाला देखील शरण जावं लागलं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर भगवंत सर्वांचा लाडका भक्त नामदेव महाराज. नामदेव महाराज रात्रंदिवस देवावर बोलायचे, करायचे, खायचे, देवाच्या संगतीत असायचे. पण त्यांना देखील देव त्याच्या बरोबर असताना देखील त्यांना जोपर्यंत सद्गुरू कळत नाही, माहीत होत नाही, तोपर्यंत देव असून देखील काय फायदा नाही. शेवटी देवाला देखील सांगितलं, बाबा तू ज्या टायमाला सद्गुरू करशील तर तुला समजेल की आपलं महत्व काय आहे. मग त्यांनी काय केलं, औंध्या नागनाथाला जाऊन विसोबा खेचत त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी ते पिंडीवर पाय देऊन ठेवले होते. संपूर्ण त्याच्या पायातून काय तर रक्त वगैरे येत होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर जे पाय उचलेल तिथे पायाखाली पिंड असायचे. मग विसोबा खेचरान त्यांनी गुरु केला. गुरु केल्यानंतर मग त्याला माहित पडालं, स्वयंपाक करताना पुत्र आला, पुत्र आल्यानंतर चपाती घेऊन चाललं. पण चपाती कशाला घेऊन जातोस, वाटीची तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागं लागले. मग त्या टायमाला कळलं की खरं ते तत्व आहे, सद्गुरू आवाजून सापडण्या सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू म्हणजे काय महाराज, लक्षात घ्या. ज्या वेळेला परीस असतो ना, परीस, त्या परिसाला ना लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं सोनं व्हावं, तसं सद्गुरूला परिसाची उपमा दिली तर कठीण आहे. सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पायी आधी आधी. ते काय करतात, आपणासारखे तरी ती तात्काळ तया नाही लागी काळ वेळ, त्याला वेळेला ताबडतोब आपल्यासारखे सद्गुरू करतात आपणाला. म्हणून सद्गुरूची कृपा असल्याशिवाय आपण बोलू शकत नाही, लक्षात घ्या. जेवढे कीर्तनकार प्रवचनकार कोणी असो, जोपर्यंत संतांची किंवा भगवंताची कृपा असेल आपल्याला काही येत नाही. पण साळुंकी मंजुरी बोलत असे बोलिवणारा धनी वेगळाची असे. आपण या ठिकाणी म्हणतो की कृपा आपली नाही, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या सद्गुरूंची आहे. गुरु पुण्याई आपल्या असेल तर हे सगळं आपल्या नशिबात येतं, नाहीतर कुठलं काही पडत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तर आपलं सुकृत चांगलं असेल तर आपल्याला भगवंताचं नामचिंतन आपल्या जन्मामध्ये किंवा आपल्या कर्मामध्ये घडतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाम जपाने शिव तरले तसा वाल्या कोळी तरला. वाल्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे सर्वांना.
आता लोक म्हणतात वाल्यांनी कुठं आता आळंदीला जाताना आपल्याला वाल्ले लागतंय, त्या ठिकाणी कुठं रांजण आहे, त्या रांजणात किती रांजण किती तर भरेल इतकं त्यांनी लोकांची हत्या केले होते. आता आपण तर काही पाहिलं नाही, फक्त कसं असतंय जे पुराण आहे त्यात आपण फक्त ऐकायचे, त्याच्यावर सत्यता आपण ठेवावं लागते. सध्या काय झालेलं आहे, आता लोक ज्या शिकल्यामुळं ज्या पाठीमागच्या घटना येते ना त्या लोक पावत चालले ते, त्यांच्यावरती विश्वास राहिला नाही. महाराज लक्षात घ्या, आताच्या पिढी जर बघायला गेली दोष त्यांचा नाही आताच्या पिढीचा, कारण आताची पिढी ही संपूर्ण समाजाला घातक असणारी पिढी आहे. आपल्यात आपले लोक भगवंताच्या मंदिरात त्याला मंदिर जाऊ देत नाहीत. महाराज काय तुम्ही जाऊन करताय म्हणताय त्या ठिकाणी. परिस्थिती फार विचित्र झालेली आहे, कारण परमार्थ जर सध्या बघायला गेलं तर लोकांनी या परमार्थाला पोट भरायचं साधन केलेलं आहे. स्वतःच्या उद्धाराचं साधन नाही झालं, हे परमार्थ हा पोट भरायचं साधन झालेलं आहे. खरं जे ज्ञान आहे ते आता लोकांना पचत नाही किंवा ते लोकांना देतच नाही. फक्त कुठेही गेला कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, संपूर्ण आपले महाराज देखील सांगतात, जर ज्ञान घ्यायचं असेल तर संतांचं चरित्र, शूरांचं चरित्र, वीराचं चरित्र, स्वातंत्र्याच्या ज्यांनी सत्पुरुषाचं चरित्र जर इतरांना सांगितलं तर आपल्या जीवनामध्ये फरक आहे. तर संसार सांगून जर तुमचा फरक आहे, संसार कोणाचा पुरा झाला महाराज. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. आपल्या पंजोबाचा आजोबाचा पूर्ण झाला नाही, आपला काय पुरा होणार आहे महाराज. संसार म्हणजे कधीही न पूर्ण होणारी गोष्ट, त्याचं नाही संसार आहे. सारा सार, त्याच्यामध्ये सार नाही, काही नाही, सगळं आसार आहे. फक्त सार नाम तुझे विठोबाचे, फक्त भगवंताच्या नाम चिंतन सार आहे. म्हणून आपल्याला कोणी काय सांगू द्या, काय करू द्या, पण आपल्याला काय आहे योग्य ते वाटते ना की आपण भगवंतानं बुद्धी दिले, आपण सुशिक्षित आहोत, आपण भगवंत पुत्र आहोत, आपण वारकरी पुत्र आहोत, किंवा आपण वैष्णव आहोत किंवा गुरुपुत्र आहोत. आपणच आपण ठरवायचं काय करायचं किंवा काय नाही. आपणच आपली करा सोडवणं, पूर्वीचा तो जोरा उगवेल. आपणाली सोडवणं आपणच करायची, आपली सोडवणं करणारा कुणी येत नाही महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, जसा वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्या कोळी नारदाकडे गेले नाही भेटायला, संत त्याच्याकडे आले महाराज. बघा, इतका पापी असून देखील संत त्याच्याकडे येतात आणि त्याचा उद्धार करतात. आणि आपण संताकडे करतो तरी देखील जाताना माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात. लक्षात घ्या, भगवंताकडे संताकडे जायचंय ना, मनामध्ये काय विचार आणायचं नाही. कारण संत ते जगामध्ये बघायला गेलं ते संतच असतात, ते देवाचेच पुरुष असतात, देव अवतारी असतात. पण त्याला आपण काय आपल्यासारखं साधं समजतो तसं समताना किंवा समजण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, आता किती वर्णन करावं. खरोखर विठोबाचे पायच मुक्त करणारे जर माणसाला करायचं असेल तर भगवंताच्या चरणाजवळ जाऊन, पंढरपूरला जाऊन माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि भगवंताचं पायच हे आपल्या चित्तामध्ये आठवलं पाहिजे. म्हणून सांगतात, त्यातून जर तुम्हाला मुक्ती व्हायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय आणि भगवंताच्या चिंतनाशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. असा हा अभंगाचा अर्थ आहे. दुसरा अभंग आहे, दातू भाव नाही अंगी भूषण कराव या जगी, परी तू पतित पावन परी साथ हे वचन, मुखी मनवितो दास चित्ती माया लोभ आस, तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरे नाही लेश. तुकोबाराय सांगतात या पुढच्या अभंगाच्या माध्यमातून, मी हरीला गातो पण तसा योग्य भाव माझ्या अंगी नाही, त्यावरून जगतात आपला लौकिक व्हावा अशा करता हे मी करीत आहे. बघा, काय लोकांचा परमार्थ असा आहे, लोकांनी मला चांगलं म्हणावं. लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा भगवंतानी तुला चांगलं म्हणलं पाहिजे. आपण लोकांना आवडण्यापेक्षा आपण देवाला आवडलं पाहिजे. कारण बघा, देवाला कशी भक्ती आवडते, आवडे देवाची ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला काय आवडतं, नामाचा उच्चार आवडतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी जर हरीचं गुणगान गातो पण तसा योग्य भाव माझ्या अंगी नाही. खरंच मी माझ्या भगवंताचं पूजन करताना, बघा माऊली, आपण पंढरपूरला जा, कुठल्याही तीर्थक्षेत्राला जा, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक जीवा स्वार्थी आहे महाराज. देवाला काही काही मागतो. अहो, भगवंताला काय मागायची गरज नाही. भगवंताने तुम्हाला सर्वस्व देऊन टाकलेले आहे. अजून तुम्हाला काय द्यावं, तुम्हाला एवढा चालता बोलता हा पवित्र असा नरदेह तुम्हाला दिला. कशाला दिला, मगा बोलून गेलो, देवे दिला देह भजना गोमटा. हा भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. साक्षात पांडुरंग प्रत्येकाच्या हृदयामध्ये नसतो. कणकर्मे हे भगवान प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझ्या भगवंताचं
अस्तित्व आहे महाराज. त्या अस्तित्वाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की हरीला गातो, की भगवंताचं नाम चिंतन करतो, पण काय करतो, मनोभावे करत नाही. कारण कसं आहे, वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही. वर मस्त आपण गंध लावायची, गळ्यात माळा घालायची, काय करायची, मोमे रामावर बगल मी चुरी, ही प्रवृत्ती काही कामायची नाही महाराज. लक्षात नाही. खरंच ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. खरंच जर आपण पांडुरंगाचं दास झालो महाराज, तर आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताची आठवणी केलं पाहिजे. योगायोग सांगतो महाराज, एक माझ्या वाट्याला असं दुःख आलं गेल्या हप्त्यात, म्हणजे आज कोणवार शनिवारी, आज शनिवारचीच घटना आहे. मी माझ्या कुलदैवताला सोनारी म्हणून आहे परांडा तालुक्यामध्ये, सोनार सिद्ध, त्या ठिकाणी मी त्या दिवशी यात्रेला देवाला गेलो होतो. आज शनिवारचीच घटना आहे. दुपारी 2:30चा टाइम असेल. त्या ठिकाणी गेलो, भैरवनाथचं दर्शन घेऊन एका हॉटेलमध्ये एसटीची वाट पाहत बसलो. त्या ठिकाणी गळ्यात माळ घालून वयस्कर व्यक्ती हॉटेलमध्ये आली, त्या ठिकाणी बसली. गळ्यामध्ये माळ आहे. माझं इच्छा केलं, पण खरंच काहीतरी मोठा वारकरी असेल, कपाळाला मोठा गंध आहे, त्रिपुंड वगैरे लावलेले, टोपी वगैरे घातलेले, पांढरे कपडे घातले. त्या ठिकाणी येऊन माझ्या बाजूच्या हॉटेलमध्ये बाजूला बसला. आणि त्या हॉटेलवाल्याला वेटरनं काय सांगावं महाराज, दारूची बाटली आणून त्याच्या हातामध्ये ठेवली. बाबा तळपायाची आग मस्तकाला गेली. बघितल्यानंतर अशी अवस्था आहे. अशी लोक समाजात आहेत. दारूची बाटली दिली, पाणी ग्लास घेतला, दारू पिली, बघत बघा. तेवढ्या हॉटेलवाल्याला म्हणलं, बाबा हे काय आहे, तर काय म्हणलं त्याने उत्तर मला दिलं, बरेच लोक या जगामध्ये वेगवेगळे, म्हणून वाईट वाटतं. जर गळ्यामध्ये जर तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ घालून जर व्यभिचार पद्धतीने वागत असेल, तर मुळात त्या मार्गाला जाऊ नका महाराज. म्हणून आपली आजोगती त्यामुळेच आहे. बोलून गेलो बघा, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ज्यावेळेला एखादा रोग झाला म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला काय सांगतो महाराज, त्या औषध आहे 5 दिवसाचं, ते पथ्य पाणी फळ आपण ऐकतो. तसं ज्या वेळेला आपण सद्गुरूंना शरण जातो, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर जी आपली आचारसंहिता आहे वारकऱ्याची, सद्गुरू आपल्याला सांगतात, बाबा की माळ धारण करतोय, पण इथून काय कर, तुझं लग्न त्या भगवान परमात्म्याशी लागलेलं आहे. त्याप्रमाणे एखाद्या मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत ती अल्लड असते, पण एकदा लग्न झाल्यानंतर ती आई वडिलाच्या आपलं नवऱ्याच्या घरी जाते. काही ओळख नसते, पण ती ओळखते अगोदर तिचे आई वडील त्या मुलीला सांगतात, बघ तिकडं तू माहेरला होती, तोपर्यंत अल्लड होती, आता तुझं लग्न झालेलं आहे, तुला आता शानपण आलेलं आहे, पण त्या ठिकाणी जा, सासूची सासऱ्याची दिराची जी आहे ते सांगतील तसं त्यांची मर्यादा ठेवून तू वाग. तसं आपण ह्या वारकऱ्यानं ज्यानं गळ्यामध्ये माळ घातलेली असेल, त्यानं पवित्र असं आपलं जे मन आहे, जे आपली वाणी पवित्र आहे, प्रत्येक आपले जे अवयव आहेत त्या प्रत्येकाला अवयव सांगताना सांगितलंय, घेही घेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणून जसं जसं आपल्या डोळ्याला दिले भगवंताचं रूप बघण्यासाठी, हात दानधर्म करण्यासाठी, किंवा भगवंताचं मुखानं नाव घ्यायचं, हातानं टाळी वाजवायची, त्यासाठी दिले इंद्रिय हात पायी कान, मुख बोलावं या वचन, तेने ते जोडीशी नारायण. तर भगवंतापर्यंत पोटायचं असेल तर भगवंतानं तुम्हाला आम्हाला सर्वस्व दिलेलं आहे. भगवंताकडे काही मागू नका. आणि भगवंतानं तुम्हाला हे दिले की सर्वस्व ते तुमचं तुम्ही जिथून पुढे आपल्याला करायचंय. एकदा जन्म दिला की तुमच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार भगवंताला नाही. कारण काय, आपण जसं कर्म केले त्या कर्मापर्यंत चाललं पाहिजे. पण तुकोबाराय सांगतात, मी हरीला गातो पण तसा योग्य भाव माझ्या अंगी नाही, त्यावरून जगतात आपला लौकिक व्हावा अशा करता मी हे करत आहे. लोकांना वाटते माळ गाठली, 4 लोकांनी माझ्यापाशी यावं, माझी वाहवा करावी. कारण कलियुगामध्ये सगळे भोंदू लोक आहेत. भोंदू प्रकरण पाहता तुम्ही टीव्हीवरती काय चाललेलं आहे, पण एकही वारकरी कधी भोंदू माणसाकडे जात नाही. लक्षात घ्या. कारण अंधश्रद्धेला फाटा देणारा आपला वारकरी संप्रदाय, अंधश्रद्धा कधीही मानत नाही आपला वारकरी आहे. भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाटाळाच्या माती हानू काठी. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी संपूर्ण या अंधश्रद्धेवरती प्रहर केलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, फक्त आपुला तू देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. खरं जर तिने काय सांगितलं, जो आपल्या हृदयामध्ये असणारा जो माझा भगवंत आहे त्यालाच फक्त आपण आपलासा करा, बाकी काही करायचं सांगत नाही. हे नका आत बघ जरा, खरंच आपल्या आतमध्ये आपल्याला बघायचं आहे. आपल्यामध्ये जवळजवळ 24 तासामध्ये 21,600 श्वास आहेत महाराज. प्रत्येक श्वास मी जपले राम, प्रत्येक श्वासागणीच माझ्या भगवंताचं नाम चिंतन झालं पाहिजे. आपलं होत नाही महाराज, कारण त्याला आयुष्य भरपूर आयुष्य घालावं लागतं. 8 पिढ्याचा परमात्मा तुकोबारायचा होता महाराज.
कारण शिवकुमार बुवापासून तुकोबारायाची वारी आहे. तेव्हापासून आता 8 पिढ्यानंतर तुकोबारायाला भगवंताची प्राप्ती झाली. तसं आपण आता माळ घालून लगेच जर पंढरपूरच्या पांडुरंगाला गेलो लगेच ज्ञान प्राप्त हो कदापि शक्य नाही. पण तरी देखील आपण जन्माला येऊन योग्य आपण मार्ग पत्करलाय म्हणजे तो आपला राजमार्ग आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला योग्य मार्ग मिळालाय ह्यातच आपलं समाधान मानलं पाहिजे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंताचं नाम घेतो म्हणून आपण त्याच्या काय करतो भाव तसा माझ्या अंगी पाहिजे. कारण काय मनी नाही भाव देवा मला पाव देवा अशानं पावायचा नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला आहे महाराज. वेळाय का देव कोणाला उठून कोणाला पावायचा. आपण एक नारळ जातो 5 किलो पेढे घेतो आणि संपूर्ण आपण यादी मागतो. काय हो दे माझ्या मुलगा सोनाला मुलगा हो दे मुलगा झाला तर त्याला नोकरीला हो दे त्याचं लग्न हो दे संपूर्ण यादी मागतो. मुलीचा संसार चांगला हो दे. अरे भगवंताला काय मागू नका. भगवंताला सगळं माहिती आहे. तुम्ही कशासाठी आला कशा काय करायचं भगवंताला काही मागायचं नाही. फक्त भगवंताला नतमस्तक वाटतं. भगवंताला एकच सांगायचं माझ्या पांडुरंगा ते चाललेलं आहे ना सर्व तुझ्या सत्तेने चाललेलं. फक्त तुझं गोड नाम रात्रंदिवस माझ्या मुखामध्ये राहू दे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम माझ्या मुखात राहू दे. आणि ज्या ठिकाणी मी आलो त्या ठिकाणी तिथपर्यंत मला जागा मिळेल. हे भगवंताला मागा महाराज बाकी काही नाही. प्रत्येक माणूस येतो जन्माला पाठीमाग 83,999 योनीमध्ये केलेली ती कर्म आहे. ती कर्म फेडून आपणाला मृत्यूलोक म्हणजे आपणाला मुक्तीचा मार्ग पाहिजे. ते सगळं भोगण्यासाठी हा मनुष्य ध्येय आहे. आता केलेलं परमार्थ आता केलेली पंढरपूरची वारी आता केलेलं दानधर्म आता केलेलं पुण्य हे आपली शेवटच्या वेळेला आपली ठरलेली आहे. पुढच्या जन्माची शिदोरी. आता जी आपण ज्वारी खातो महाराज ते आता पेरलेली खात नाही. गेल्या वर्षीची ज्वारी ती आता आपण खातो. तसं आता केलेलं आपलं हे चांगलं कार्य आहे. आता केलेले भगवंताचं नामचिंतन आहे. मग यासाठी केला होता ठास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपल्याला हे करायचंय मान. प्रत्येकाला जायचंय. राजा रंग हो या फकीर कोणी असू दे हात नको चुकला नाही. कारण कसं आहे आपण जन्माला आलो घडोघडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. प्रत्येक जीव हा काळाच्या मुखात जाणार आहे. आपण बसलोय जोपर्यंत माझ्या पांडुरंगाचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये आहे म्हणून काळ बाजूला आहे. एकदा जर माझ्या पांडुरंगाला तिथेवर मोडी मारली काळ लगेच त्या ठिकाणी सामील आहे महाराज. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंताचं नाव घ्यायचं असेल तर लौकिका करता नाव करून घेऊ नका. आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल त्या दिलेला देहाचं जर सोनं करून घ्यायचं असेल त्याकरता काय करा आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करा. एवढंच संतांना सांगायचं तुकोबारायांना. पुढे सांगतात परंतु देवा तू पापी जनाला पावन करणार आहे म्हणून तशी तो आपली खरी क्रिया ठेव. आता बघा जर तुम्हाला पाहायला गेलं मंगळवेढ्यामध्ये एक संत होऊन गेले कानोपात्रा नाव ऐकून असेल. त्यांची आई होती श्यामा नाईके. ती काय होती वेश्या होती महाराज. त्या वेश्येच्या पोटी हे कन्यारत्न कानोपात्रा ही जन्माला आली. कानोपात्रा अशी होती महाराज इतकी सुंदर इतकी देखणी अशी होती की एखादं तिच्याकडे पाहिलं तर अप्सरा देखील फिक्या पडाव्या अशा इतक्या सुंदर संपन्न अशी ती होती. पण त्यावेळेला काय झालं महाराज ज्या वेळेला काळामध्ये त्या टायमाला बिदरचं राज्य होतं. बिदरचा बादशाह त्या बिदरच्या बादशाहाला अशी बातमी कळाली की मंगळवेढ्यामध्ये अशी अशी श्यामा नाईकीने त्याची मुलगी कानोपात्र आहे इतकी सगळी देखणी आहे तिला तुम्ही घेऊन या. कुणीतरी बातमी सांगितली. मग राजाचे काय जे सरदार होते ते डायरेक्ट कुठं आले मंगळवेढ्याला आले आणि श्यामा नाईकीनेला सांगितलं हे बघ राजा का फरमान है तुमको जितना दौलत चाहिए पैसा चाहिए उतना हम दे देता है लेकिन तुम्हारी लड़की हमारे राजे ने बुलाया उसको दे दो हमको असं त्याला सांगितलं. त्या ठिकाणी पैसे किती द्यायची तयारी झाली पण शेवटी आईला आपला सौदा केला होता तिकडं पाठवून द्यायचा. पण हे तिला तेवढं काही कळलं नाही. पण तिला काय वाटलं माझ्यासारखं सुंदर ह्या जगामध्ये कोणी नाही. पण असं असताना तिथून पंढरपूरला वारीला दिंडी चालली होती. मग दिंडी चालत असताना ती घराच्या बाहेर आली रस्त्यावरती तिने बघितली कुठे चालली दिंडी तर ही दिंडी चालली पंढरपूरला. पंढरपूरला काय आहे तर भगवान परमात्मा जगाचा मालक आहे. तो कसा आहे बघायसाठी माझ्यापेक्षा का सुंदर आहे असं बघायसाठी म्हणून इकडं लोक आले. हिला आता बिदरला पाठवून द्यायचं हे ध्यानी म्हणून नाही
पण ज्या वेळेस दिंडी आली त्या दिंडीमध्ये ती जशी गेली तशी ती डायरेक्ट रामकृष्ण हरी करत पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर माझ्या पांडुरंगाला जर एकदा तिनं पाहिलं, असं मला न्यायला लोक आले की त्याला चरणावरती तिने जाग्यावरती भगवंताच्या चरणावर बघितलं, तिथंच हात ठेवला आणि भगवंताच्या चरणावरती काय केलं, तिनं आपला ध्येय सोडला महाराज. आज जर तुम्ही गेला त्या ठिकाणी अजूनही वर्ण उतरलो आपण दर्शन घ्यायला, त्या ठिकाणी कानोपात्राचा एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला कानोपात्रा त्या ठिकाणी समाधी आहे. बघा म्हणजे वेशाचा देखील उतार, असं म्हणत नाही की पाद्य असो कोणी चांडाळ असो कोणी असो, भगवंताला सर्व लेकर सारखी आहे. हा फक्त आपण लोकांनी हा पाद्य हा दुराचारी आपण केलेला, पण भगवंताला काय नाही, सगळी लोक सारखीच आहे. भगवंत संत बघताना सर्व लोकांकडे सारख्या नजरेने बघतात. तसं त्या पाप्याचा देखील उद्धार करायची ताकद भगवंताकडे आहे. म्हणून आपण तेवढं तर पापी नाही महाराज, आपला उद्धार होणार नाही का? म्हणून प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर जेवढं कर्म होईल, कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दाशी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. महाराज सध्या ह्या कलियुगामध्ये तुम्ही कितीही चांगलं वागायचा प्रयत्न करा महाराज, तुम्हाला कोण चांगलं म्हणत नाही. कारण काय झालेलं आहे, सत्व गुणाची संख्या कमी आहे, पण तमो गुणाची संख्या वाढल्यामुळं सत्व गुणी लोकांना त्रास. आपण आपल्या घरात बघा, प्रत्येकाने विचारा, आपण आपल्या घरात माळा घालून जर आपण घरच्या लोकांना डोस पाजायला गेलो ना महाराज, ऐकत नाही. त्रास आपल्या घरापासूनही, समाज सोडून द्या, समाज नंतर आहे. आपण जर पंढरपूरची वारी करायला गेलो, काय करायला गेलो, तिथून घरापासून आपल्याला त्रास होतो. पण हे त्रास सहन करण्याकरताच आपल्याला भगवंताकडे पोहोचायचे. त्रास कोणाला नव्हता महाराज, प्रभू रामचंद्राला काय थोडा त्रास कमी होता का? वनवास होता, उद्या त्यांचा राज्याभिषेक होणार होता, तोपर्यंत सकाळी त्यानं सांगितलं की तुम्ही वनवासाला जा. माझा भगवान श्रीकृष्ण ज्या टायमाला जन्मला महाराज, 6 अपत्य गेली, 7 8, आणि 8वं अपत्य होतं ते देखील आईचं दूध पिऊ शकला नाही माझा भगवान. विचार करा, भगवान श्रीकृष्णाला आईचा देखील पाहता आला नाही, आईचे देखील दूध पिऊ शकला नाही. लगेच उचलून यमुना पार करून नंदाच्या घरी जावं लागलं. तसं तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे, मला घरात कोणतं बोलेल, आपलं मुलं बोलतील, आई बोलतील, वडील बोलतील. जर तुम्हाला परमार्थ क्षेत्रामध्ये जर तुम्हाला आनंद वाटून घ्यायचा असेल तर ज्यांनी आपण करतील ना, तो अपमान पचवण्यासाठी हा परमार्थ आहे. लक्षात घ्या, आपल्याला बोललं की सण होत नाही, अपमान सण करणं हे परमार्थाला पोचण्यापर्यंत साधन आहे. कुणी किती बोलू द्या, लक्ष त्याच्याकडे द्यायचं नाही. फक्त लक्ष आपलं भगवंताच्या नामाकडे राहिलं पाहिजे, लक्ष आपल्या पंढरपुराकडे राहिलं पाहिजे, आपलं लक्ष माऊलीच्या वारीकडे राहिलं पाहिजे, आपलं लक्ष पैठणला नाथ बाबाकडे गेलं पाहिजे, आपलं लक्ष मुक्ताईनगरला मुक्ताबाईकडे गेलं पाहिजे, आपलं लक्ष पैठणला गेलं पाहिजे. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी संतांचं महात्म्य आहे, ज्या ज्या ठिकाणी संतांची भूमी आहे, त्या ठिकाणी जा, 1-2 दिवस त्यांच्या सानिध्यात राहा, बघा तो तिथला आनंद किती आहे महाराज. फक्त परमार्थ करायचा असेल, उपवारायला सांगितलं, आईचं बैसोनी करा, एक चित्त आवडी आवडावं, किंवा न लागते सहाय असं जावे वनांतरा जायची गरज नाही. पण जे वातावरण जे आहे ना महाराज, घरामध्ये वातावरण परमार्थाला पोषक मिळत नाही. कारण परमार्थासाठी एकांत महत्वाचं आहे, परमार्थासाठी लोकांच्या मध्ये परमार्थ होत नाही. घरामध्ये जर आपण बसलो तर आयुष्यामध्ये प्रपंचाच्या गोष्टी आहेत, चिंतन होत नाही. मंदिरात गेला, मंदिर मंग म्हणजे मांगल्य, दिव म्हणजे दिव्यता, र म्हणजे रमणीयता, असं जे वातावरण ते मंदिर आहे. म्हणून जसं मंदिराचं वातावरण असेल तसं घरात बनवायचं असेल, तसं वातावरण आपल्याला पोषक पाहिजे, तर आपलं नामचिंतन होतं महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, पापी माणसाचा देखील पावन करणारा तूच आहेस, म्हणून तशी तो आपली खरी क्रिया ठेव. मुखाने मी आपला दास म्हणवतो, पण चित्तात माया लोभ अशी असतेच महाराज. प्रत्येक मग बोलून गेलो, प्रत्येक जीव हा स्वार्थी आहे. कारण स्वार्थाशिवाय आज कोण पण जवळ येत नाही. तर साधं जर आपल्याला मित्राकडे जायचं असेल तर आपण म्हणतो काय मिळेल तुझ्याकडून, ही अपेक्षा असते. मग भगवंताकडे आपण काय मागायचंय, भगवंताने तुम्हाला सर्वस्व दिले, मग भगवंताकडे जाऊन आपल्याला काय मागायचंय. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, आपण आरतीमध्ये म्हणतो ओम जय जगदीश हरे, त्या आरतीमध्ये तेरा तुझको अर्पण, सगळं त्याच आहे. मग आपण त्याला काय मागायचंय भगवंताला. कारण काय आहे, देव हा भावाचा भुकेला आहे, त्याला फक्त आपला भाव पाहिजे महाराज. बस भावी बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, हीच फक्त भगवंताला पाहिजे. भगवंताला काही नाही, फक्त भगवंताला भाव द्यायला शिका. भाव जैसा भाव
पैसा देव, तसा आपला भाव असेल तसा आपल्याला देव भेटतो. म्हणून म्हणतो आपल्या चित्तामध्ये माया लोभ हे सगळं काय करायचं, दूर करायचं. पण दूर होत नाही महाराज. काय काय अनेक जन्माचे संस्कार आपल्या चित्तावरती झाले की चित्ताची मलिनता काढणं एवढं सोपं नाही महाराज. आता इथं बसून मी परमार्थ बाजूला गेले की बायका मला शेणा वळायला चालू करतो. काय परमार्थाचा फायदा आहे मला? परमार्थ म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुधारणा करणे, आपलं जीवन चांगलं व्यतीत करणे, यासाठी परमार्थ आहे. माणसाशी माणसाप्रमाणे माणसासारखं वागणं म्हणजे परमार्थ शिकवतो. मग त्यासाठी आपल्याला हा सगळा उठाठोक आहे महाराज. कीर्तन ऐकायचं त्यासाठी, परमार्थ असलं प्रवचन त्यासाठी, पंढरपूरची वारी त्यासाठी. मग हे चांगलं वागण्यासाठी हे फक्त साधन आहे. पण या साधनं जर शिकून शरीर हे साध्य आहे, बाकीची साधन आहे. म्हणून साध्य आणि साधन करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, मुखानं हरीचा दास म्हणे होतो, पण चित्तामध्ये आपल्या माया आहे, लोभ आहे, अशी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी जसे बाहेरून भक्तीपणाचे सोंग दाखवतो तसा माझ्या अंतकरणात भावभक्तीचा देशी नाही. म्हणजे वरी वरी वेशी केला तरी अंतरी सावध नाही झाला. मगाच म्हणून गेलो ना, माळा घालत गळ्यात माळ पोटात काळ, अशी परिस्थिती. आपण गळ्यामध्ये माळा घालतो, पण प्रत्येक, मला नावं ठेवायचं या ठिकाणी अधिकार नाही, पण प्रत्येकाने आपलं आपलं आत्मपरीक्षण करा. मी कितपत परमार्थ करण्याच्या योग्यतेचा आहे, किंवा खरंच माझ्या मनामध्ये परमार्थ रुजलेला आहे का? बघा बाबा, काय आहे, काय वेळेला माणसाला खरं बोललं की राग येतो. खोट्याचं काय वाटत नाही. कोर्टामध्ये काय असते, खोट्या बोलायसाठी पैसे द्यावं लागतात, खरं बोलायसाठी पैसे द्यावं लागत नाही. तसं खरंच जर आपणाला भगवंताकडे पोहोचायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक त्रास येतात. पहिल्यांदा जर जमीन जर भुसभुशीत करायची असेल, संपूर्ण तण वगैरे काढलं पाहिजे, जमीन नांगरली पाहिजे, भुसभुशीत केली पाहिजे, नंतर कुंपण गाठलं पाहिजे, तर पीक हे चांगलं येतं. तर तसं जर तुम्हाला या समाजामध्ये जर चांगलं जर भगवंताला वाटायचं असेल, बायका मुलांना समाजाच्या चांगलं ह्यासाठी वागूच नका. स्वतःची पाठ स्वतः थोपडली पाहिजे. खरंच मी योग्य वागतोय, फक्त आपल्या आत्म्याला पाहिजे. जगाला तुम्ही त्याचं देणं घेणं काही आहे. जग आहे दिल्या घेतल्याचे, आणि ते काळाची खोली नाही. फक्त जग हे दिल्या घेतल्याचं आहे, जग हे स्वार्थाचं आहे महाराज. म्हणून जगाच्या नादाला लागून परमार्थ करू नका. तुम्हाला किती नावं ठेवू द्या. लोक म्हणतात ना, करून करून बागला देव पूजेला लागला. समाजाने कुणाला सोडलं नाही महाराज? तुम्हाला समाज सोडणार आहे. म्हणून समाजाकडे कधी पाहण्याचा प्रयत्न करा. पाहायचा असेल माझ्या संतांकडे, माझ्या सद्गुरूकडे, माझ्या पांडुरंगाकडे पहा, तर तुमचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी जसे बाहेरून भक्तीपणाचे सोंग दाखवतो तसा माझ्या अंतकरणात भाव भक्तीचा लवलेश नाही. म्हणजे मी वरवर ढोंगी आहे, पण आतून आपल्या प्रेम पाहिजे महाराज. बोलताना कुठल्याही अंतकरणात, त्याच्या अंतकरणामध्ये शिरून माणसानं बोललं पाहिजे. वरून बोलून काही फायदा नाही. आणि पुढच्या व्यक्तीला कळतं हा पुढचा बोलणारा माणूस कुठल्या पद्धतीने बोलतोय. म्हणून प्रत्येकाच्या मुखामध्ये काय नाही महाराज, जाताना काय घेऊन जायचं नाही. फक्त ज्योतिताईमध्ये रामकृष्ण हरी महाराज, आपण कुठले कोण आहे महाराज? आज गुरुप्रती 19, 20, 25 लोक आहेत. तुम्ही कुठले, मी कुठलं, काय आपला ऋणानुबंध आहे महाराज सांगा? पण ह्याला यायला कारण आमची ताई फक्त निमित्त मात्र आहे. आपले कर्मळे महाराज निमित्त मात्र आहेत. फक्त आपले पूर्वीचे काय तर ऋणानुबंध आहेत. आपलं भगवंताचं आपण काहीतरी एकमेकाला घ्यायचं पाईक लागत असेल, म्हणून ह्या ठिकाणी आपण एका धाग्यामध्ये बांधले ठेवले महाराज. बाकी काय नाही. तुम्ही मला काय देणार नाही, मी तुम्हाला काय नाही. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, हेच फक्त आपण करायचं. बाकी काही नाही. तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजी कविता महाराज, फक्त जगाला काय देणार महाराज? फक्त प्रेम द्या, प्रेम घ्या. कारण प्रेमासारखं दुसऱ्या जगामध्ये काही नाही. म्हणून देव हा भगवंतानं तुम्हाला माणसाचा ध्येय दिला, ह्यासाठी दिलाय महाराज. गोड बोलण्याकरता, आपली भगवंताची ओळख करून घेण्यासाठी. एवढंच आपल्याला ह्या जन्माला येऊन करायचं आहे. मी किती मोठा कीर्तनकार झालो, मी किती मोठा प्रवचनकार झालो, नाव लौकिकासाठी परमार्थ करू नका. हात पाया जोडून सांगतो महाराज, नाव मोठं लक्षण खोटं, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आहे त्या. कारण कसं आहे, मुंगी होऊन साखर खावी, हट्टीहून लाकडं फोडायचा प्रयत्न करू नका महाराज.
फक्त मुंगीहून हात जोडायचं, नम्रता, नम्र झाले होता त्याने कोंडिले आनंदा. जेवढं तुम्ही नम्र व्हा तेवढं आपल्या जीवनामध्ये आनंद आहे महाराज. म्हणून कुठलंही काही असू द्या, हात जोडायचा प्रयत्न करा. संकट हे प्रत्येक जीवावरती आहे. आज लोकांचा, बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, रात्रंदिवस मी परमार्थ करतो, आळंदीची वारी करतो, पंढरपूरची वारी करतो, सर्वांशी चांगलं वागतो, एवढं वागून देखील माझ्या जीवनामध्ये दुःख का? प्रत्येक साधकाचा प्रश्न आहे. कारण ह्याला उत्तर नाथमारी सांगितले, गेले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले आयशी मेले किती महाराज. कारण जे आपण केलेलं कर्म आहे ती कर्म, आलाच मला बोलून गेलो, हा मनुष्य जन्म कशासाठी आहे? 83,999 योनीमध्ये आपण केलेलं कर्म आहे, ते कर्म भोगून फेडण्याकरता हा मनुष्य आहे. म्हणून प्रत्येकाच्या कर्मानुसार येतो. म्हणून प्रत्येकाच्या कर्मामध्ये कर्मी रावण क्षय पावला, कर्मी राम वनवास गेला. आपल्याला माहिती आहे दशरथ राजा क्षय तोही म्हणून गेला, कर्मामुळे सगळ्या गोष्टी घडते. त्यानं कर्म चुकलं नाही, मग तुमचं आम्हाला कर्म चुकलेलं आहे का महाराज? म्हणून कुणीही दुःख वाटून घेऊ नका. फक्त तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळाला इतकं ज्याला, कारण काय शरीराला म्हणजे जीवन इतकं सुंदर आहे महाराज, की आज जगण्यावर शेतता प्रेम करावे. हे जीवन इतकं सुंदर आहे, पण माणसाला जीवन हे जगता आलं पाहिजे महाराज. म्हणून इतकं जीवन सुंदर आहे, भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे, की माझ्या भगवंताला कसं आवडेल त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, जीवन जगलं पाहिजे आणि तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी जसे बाहेरून भक्तीपणाचे सोंग दाखवतो तसा देखील माझ्या अंतःकरणात भाव भक्तीचा लेशी नाही. पुढचा अभंग आहे, द्रव्याचा धर्म न करी नागवला राजद्वारी, माया त्याशी व्याली जेव्हा रात सटवी नव्हती तेव्हा, कदा काळी निद्रा लागे कामी श्वाना परी जागे, भोगत्री येशी देता लाजे वस्त्रदाशीचे घेऊन लिजे, तुका म्हणे जाण नर गाढवा होणे हिन. सज्जनानो, त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, जो जवळ पैसा असून धर्म करीत नाही आणि फिर्यादीच्या निमित्ताने, दंड देण्याच्या निमित्ताने राज दरबारात नागवला जातो, म्हणजे राजेने स्थापिलेल्या कोर्टात हजारो रुपये घालवतो. आज जर सध्या बघायला गेलं महाराज, सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत. कशासाठी? आज जे संपूर्ण राजकारण, संपूर्ण जग चाललेलं आहे महाराज, हे फक्त पैसा, सत्ता, संपत्ती. म्हणून मनुष्यानी कधीही गर्व करू नये. सत्तेचा गर्व करायचा नाही, कधी पैशाचा गर्व करायचा नाही आणि कधी रूपाचा गर्व करायचा नाही. काळाच्या ओघात हे नष्ट होणार आहे, लक्षात घ्या. एकाची लंका जळाली रावणाची आणि भगवान श्रीकृष्णाची बुडाली महाराज. देवाची बुडाली, रावणाची लंका काय कमी होतो रावणाला? 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू, संपूर्ण नगरी सोन्याची, 7 घरी कांचनाची. तुकोबारायने सांगावं, पण तुका म्हणे त्याची संपदा केवढी, सांगा एक तर केवढी गेली त्याची. एवढं संपूर्ण होतं महाराज. रावणाची देखील इच्छा होती. काय इच्छा होती? सोन्याला सुगंध आणि परत स्वर्गाला शिडी लावेन. तिसरी इच्छा काय होती? समुद्राचं पाणी मी गोड करीन. त्याची जो लंकापती रावण महाराज, त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. आपल्या ह्या जर जीवाची काय इच्छा आपण करणार आहोत? कारण त्यांना सर्व भोगावं लागलं, त्यांना सर्व सोडून द्यावं लागलं. पण पैसा जो असा आहे महाराज, पैसा हा फक्त मर्यादेपर्यंत आहे. पैसा हा कुणालाही सुख देऊ शकत नाही. पैसा एक पोट भरण्यासाठी अर्थ असावं, जरूर करावा. मी म्हणत नाही पैसा कमवू नये, कारण देह काळाचे, धन कुबेराचे. हे देह काळाचं स्मशानाचे डिपॉझिट आहे महाराज. एक ना एक दिवस आपल्याला देह जाणार त्याला ताळोबा खाणार, कारण हा देह जाणार आहे. पण तिथपर्यंत पोहोचायच्या आधी जसा माझ्या भगवंताने तुम्हाला मला दिला तसाच परत त्याला द्यायला जा, तर त्या देहाचं आपलं सोनं आहे. म्हणून रात्रंदिवस कामावर कष्ट करू नका. पैसा किती पैसा तुम्ही करणार मला सांगा? पैसा किती पाहिजे आयुष्यात? आज अंबानी आहे, आज अदानी आहे, एवढं भगवंताने दिले देखील अजून ते पैसा करतात, त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. माणसाला गरज कशाची आहे? मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा. पोट भरून आपल्याला 2-3 टाइम खायला मिळते भगवंताच्या कृपेनं. अंग भरून आपल्यावर कपडे आहेत,
वस्त्र आहे, निवार आहे, अजून तुम्हाला काय करायचंय? पण पैसा काय खायची चीज आहे का? पैसा आहे फक्त आपल्या पोटासाठी, फक्त पैसा आहे. पैसा आपण खाऊ शकत नाही. पैसा घेऊन आपण काहीतरी खरेदी करून खाऊ शकतो. मग पैसा किती असावा? मर्यादा असावी माणसाला. माझं पैसा कमवण्याबद्दल नाही, पण रात्र दिवस कामाला कष्ट करू नका. तर पैसा कमवताना हा पैसा तुम्हाला सांगितलं हे काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, बरी चर्म घाटिले रे तर मी कीटकांचा सांडा. बाकी काही नाहीये. रात्रंदिवस कामावर कष्ट करता, कोणासाठी करता? बायकोसाठी, मुलासाठी, सासूसाठी, सासऱ्यासाठी, आईसाठी, कोणासाठी कष्ट करता? पण एवढं करून जर तुम्ही कष्ट करून जर तुम्हाला घरची चांगली म्हणतात का महाराज? हात ओला तर मैत्र भला. जोपर्यंत आपण कमवतो, माझं उदाहरण सांगतो, जोपर्यंत आपण कमवतो, रिटायर झाल्यावर कोणी विचारत नाही महाराज. जोपर्यंत आपण कमवतो करतो तोपर्यंत आपला आपला करतात. एकदा रिटायर झाले ना, ज्या टायमाला कुत्र्याला कशी हाड करतात ना, तशी परिस्थिती आपल्या घरची. ती माझ्या भाग्यात नाही, कारण मी पांडुरंगाचा वारकरी असल्यामुळं, भागवताची माझ्यावर कृपा असल्यामुळं ती वेळ माझ्या वाट्याला नाही. तसली वेळ जर तुम्हाला वाटी द्यायची असेल तर पंढरपूरची वारी करा, भगवंताचं नामचिंतन करा. ती वेळ तुमच्यावर येणार नाही हाड करायची. तुम्हाला भगवंत सांभाळून घेणार आहे. कारण त्याच्या नावानं आपण मंगळसूत्र घातले. नवऱ्याच्या नावानं जर बायको मंगळसूत्र घालते, नवरा काय करतो? एक फक्त बायको एकदा नाव घेते आणि संपूर्ण शेत, गाडी, घोडं, इस्टेट सगळं नवऱ्याच्या नावावर करतो. मग भगवंताचं जर मी मणी मंगळसूत्र घालून त्या माझ्या पांडुरंगाचा जर प्रॉपर्टी करत असेल, तो मला थोडी सोडणार आहे? जगाचा मालक आहे महाराज. तो तुम्हाला आपल्याला कधी नाकारणार नाही. तो म्हणून त्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये प्रेम करा. म्हणून तुकोबाराय सांगतात, पैसा असून धर्म करत नाहीत. आपल्याला दिले, पंढरपूरला कुठे गेलो, आळंदीला, तर आपण दान धर्म केला पाहिजे. कारण दानाची शुद्धता, धनाची शुद्धता दानाने, मनाची शुद्धता भगवंताचे नाम चिंतनाने, शरीराची शुद्धता स्नानाने. म्हणून पैसा नियम सांगितला, 100 रुपये जर कमवत असेल तर त्याचा 10% भगवंतासाठी काढून ठेवला पाहिजे. आज जर तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी पाहत असाल तर गुजराती लोकांमध्ये बघा, रात्रंदिवस जेवढा हे येतो धंद्याचा पैसा, त्याचे 10% रक्कम ते बाजूला करतात आणि त्याच्यावर रात्रंदिवस दान धर्म करतात. म्हणून काय होते? त्या दानाची शुद्धता होते, धनाची. कशानं? दानामुळं. म्हणून दान धर्म माणसाने केलं पाहिजे. नाहीतर काय होईल? तो पैसा आपला कोर्ट कचेरी नको त्या वाम मार्गाला जाईल. म्हणून देखील दानाची शुद्धता करायची, दान धर्म करा, अन्नदान करा. जे जे काही पैसा होईल तीर्थक्षेत्राला जा, त्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतन काय तर आपल्या आई वडिलांच्या नावानं त्या ठिकाणी भगवंताला दान धर्म करा. तर त्या दानाचं महत्व आहे. पुढे सांगतात, ज्याला ज्या वेळेस आईने जन्म दिला त्यावेळेस सटवी रांड त्या ठिकाणी नव्हती, म्हणून हे पोरे जगले असावी. तुकोबाराया बोलताना सहज फार सडासड बोलतात महाराज. कारण काय आहे? त्या ठिकाणी आता नाथ महाराज काय म्हणतात? जर मुखामध्ये तुझी जीवा नव्हे नामे विन मुख सर्पाची ती बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, काय तुझी माई गेली होती भूतापाशी. कशासाठी म्हणतात? जर मुखामध्ये जर तुझं नाव येत नसेल तर तुझी आई काय भूतापाशी गेली होती? तुकोबाराया ज्ञानोबा आपलं नाथ महाराज म्हणतात. तसंच तुकोबाराया म्हणतात, ज्या वेळेस आईने जन्म दिला त्यावेळेस सटवी रान त्या ठिकाणी नव्हती, म्हणून हे पोरे जगले असावे. कारण जन्माला येऊन जर चांगलं जर नावलौकिक नाही केला, ज्यानं जर आपल्या जीवनाचं सार्थक जर नाही केलं तर जन्माला येऊन काही फायदा आहे? त्यापेक्षा श्वान सुकरी बापुडी सांगताना सांगितले ना तुकोबारे. मग काय डुकर गाढव, मग त्याला तर काय फायदा आहे? मनुष्याला जन्माला जर माणसासारखा वागत नसेल, जर जनावरसारखा वागत असेल, आता लांब बघा, आपण जर घरात जर नीट वागत नसतो तर आपण आई वडील आपल्याला रागवतात. मग ज्यानं भगवंतानं जर आपल्याला हा ध्येय दिलाय, भगवंताच्या नामचिंतनासाठी, आपण जर मनुष्य जन्माला येऊन जर आपण नामचिंतन करत नसेल तर माझ्या पांडुरंगाला किती वाईट वाटत असणार हो. म्हणून देवाला आपलं व्हायचं असेल तर भगवंताचं या जीवन नामचिंतन केलं पाहिजे. हरी कधीच्या वेळी ज्याला झोप लागते त्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस आपल्या मालकाच्या घरक्षेत्र पुत्रा जागृत राहतो, त्याप्रमाणे मैथुनादी स्त्री प्रत्येकासमोर तो जागृत असतो. बघा, हे फार एकदम तुकोबाने आघात केलेले. कारण या ठिकाणी सांगतात, ज्या टायमाला हे कथाचिंतन चालतं, आता आपली काय बरीच लोक काय करतात, बसतात, चालू करतात, ऐकत नाही, फक्त सांगतात मी पुढं आहे. दाखवायसाठी काय लोक असतात, लोक आपलं मग जेवण म्हणा काय नाही गप्पाटप्पा चालू असतात. अशी बरेच मंडळी जे नसतील त्यांचं अभिनंदन आहे, पण असणार त्या देखील असं करून आपण बोलतो की काय काय ठिकाणी काय वेळेला हे आता दाखवत नाही, दाखवून आहे तिकडे चिंतन चाललं असं दुसरं वेगळंच काय. पण तरी देखील
तसंच तुकोबाराय तुम्हाला सांगतात त्या ठिकाणी तर हरिकथेच्या वेळी जर झोप लागते त्याप्रमाणे रात्रीच्या वेळी ज्या टायमाला घराच्या पुढे काय असतो मालक झोपल्यानंतर घराचे राखण करण्याकरता कुत्रा असतो किंवा एखाद्या आपण मैसूर संबंधी आपण काय करतो जागृत असतो म्हणजे नकोच्या ठिकाणी आपण जागा राहतो पण भगवंताच्या ठिकाणीच आपण जागा राहिलो पाहिजे. त्या ठिकाणी कीर्तन गीता कथा आहे कीर्तन आहे प्रवचन आहे त्या ठिकाणी चुकवायला सांगितले कारण काय त्या ठिकाणी आपण जागलं पाहिजे. तरी आपली जागा कुठं आहे ज्या ठिकाणी आपल्याला जागायचं आहे त्या ठिकाणी आपण जागलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात स्त्रीशी भोग देण्यात जो लज्जित होतो आणि ठेवलेल्या दाशीला बिचारावर परम प्रीतीने निसतो तुकाराम महाराज म्हणतात असे नर गाढवापेक्षा नीच आहेत असे जागा. बघा नको ते शब्द वापरले तुकोबारायनं. घरची आपली पतिव्रता सोडावी आणि बाहेरची एखादी डोमारी आणावी किंवा तमाशगीर आणावी तिच्याबरोबर आपण संभोग करावा तिच्याबरोबर प्रीती करावी तर ते गाढवापेक्षाही नीच सांगितले महाराज. काय बोलाय संतांची भाषा आहे. कारण मग तुम्हाला बोलून गेलो हे सगळं बोलण्यासाठी संत अधिकारी पुरुष यावं लागतात. ते आपण आपली योग्यता नाही पण कमीत कमी बसून आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येतं. खरं सांगू का महाराज गाथा मी कधी उघडून पाहिली नाही. गाथा म्हणजे फक्त तुकोबाराय अमोघ नाही फक्त ज्योतिताईने सांगितलं घोगरे महाराज काही का असं ना तुम्ही चाललेला आमचा शुक्रवारचा कार्यक्रम आहे तुम्ही गाथा कसं येईल तसं भगवंत तुम्हाला बुद्धी येईल तसं बोलवण्याचा प्रयत्न करा. ज्योतिताईने सांगितलं म्हणून गाथा माझ्या पुढे मला नाहीतर मी कुठल्या गोष्टीचं वाचन नाही चिंतन नाही काय फक्त भगवंताचं नामचिंतन एक नाम केशव आपलं कथा कीर्तन ऐकायचं आपण काम करतो. बाकी जास्त वाचन नाही काही नाही फक्त होईल तेवढं चांगलं वागायचा प्रयत्न करा आणि आपल्या जे हात आलेलं काय करा सार्थक करून घ्या. 10 वाजलेले आहेत महाराज 3 अभंगावरती आपलं चिंतन केलेलं आहे. कारण कसं आहे भगवंताचं नाम असं आहे किती बोलेल तेवढं कमी आहे महाराज लक्षात घ्या. कारण आयसा चुकला तुका म्हणे वाया गेला आयशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. हा जो लाभ आहे त्या ज्योतिताईने तुम्हाला मला जो हा लाभ दिलाय ना महाराज गुरुनाथ फाउंडेशन प्रत्येक रोज कार्य आहेत आपले गीतेवर प्रवचन असतं हरिपाठावर असतं परत तुकाराम गाथ्यावर असतं परत दासबोधावर असतं भजन असतं एका दिवशी गुरुवारी प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असतं. प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्या कारण जेणे भगवंताचं मुखामध्ये नाम यायला तेवढं देखील आपलं भाग्य अनुकूल असावं लागतं आणि हे ऐकायला देखील आपण तेवढंच भाग्य अनुकूल असावं लागतं. मस्त आपल्या ह्या ग्रुपवरती 500-550 लोक आहेत फक्त 1820 लोक आहेत म्हणजे ते समजतो बाकी लोक ऐकायला येत नाही त्याला काहीतरी पहाड येत असेल नाहीतर लोक आपण जॉईन व्हायचं म्हणून होत असतील. अहो माणूस लक्षात द्या काय जर बोललं तर माणूस मग आमच्याकडे वेळ नाही महाराज. हा वेळ नाही म्हणजे ही शोकांतिक आहे. तुम्हाला जेवायला वेळ आहे पाहुण्या संघ बोलायला वेळ आहे मार्केटिंगला वेळ आहे शॉपिंगला वेळ आहे पण कमीत कमी 1 तास जर तुम्ही या ठिकाणी चिंतन देऊन असेल तर तुमच्यासारखा अभागी कोणी नाही. असो ज्याचं त्याचं कर्म आहे मला सांगायचा अधिकार नाही. बोलता बोलता मला एखाद्या मुखातून माझा शब्द गेला असेल चांगला असेल ते माझ्या सद्गुरूचं माझ्या भगवंताचं बोलता बोलता एखादा अपशब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि तो मला परत करा आणि झालेली सेवा तुमच्या संत माईबापाच्या चरणी सद्गुरूच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी आई बापाच्या चरणी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम पुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ पोषावी तो सोनी मज द्यावे बसायला नाही ते खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माझी आळी अनवरत भूमंडळी भेटुतया भूता कला कल्पतरुची आरव चेतना चिंता मुनीची गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलंचन आर्थनाचे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन स्वैरी होतो बिंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी भजी जो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ जीवे विशेष लोकाई द्रष्टादश विजय हो होती येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला
ओम सर्वे वैष्णव संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरि ओम शांती शांती.